पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। 2 दिवसांपासून बेपत्ता पत्नीचा मृतदेह विहिरीत आढळला। मृतदेह पाहताच पतीनं विष प्राशन करून आत्महत्येचा केला प्रयत्न। कापडणे गावात हृदयद्रावक घटना घडली असून 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पत्नीचा मृतदेह विहिरीत आढळून आला। ही धक्कादायक दृश्य पाहताच पतीनं पत्नीच्या विरहात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे। कापडणे येथील कैलास काशीनाथ खलाणे यांच्या खण्यातील घरात रेखाबाई राजेंद्र पावरा वय वर्ष 35 व राजेंद्र गुलाब पावरा हे पती पत्नी वास्तव्यास होते। गेल्या 2 दिवसांपासून रेखाबाई पावरा बेपत्ता होत्या। दरम्यान घराच्या पाठीमागील विहिरीकडून दुर्गंधी येऊ लागल्यानं राजेंद्र पावरा यांनी विहिरीकडे डोकावून पाहिले असता पत्नीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला। ही घटना पाहून मानसिक धक्का बसलेल्या राजेंद्र पावरा यांनी पत्नीच्या विरहात विषारी औषध प्राशन केले। विष प्राशन केल्याची माहिती त्यांनी तत्काळ घरमालक कैलास खलाणे यांना फोनद्वारे दिली आहे। खलाणे यांनी प्रसंगदान राखत राजेंद्र पावरा यांना तात्काळ धुळे जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान रेखाबाई पावरा यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। पावरा दाम्पत्य गेल्या अनेक वर्षापासून कापडणे गावातील विविध शेतांवर मजुरी करून उदरनिर्वाह करत होते। यापूर्वी ही रेखाबाई पावरा काही वेळा घर सोडून गेल्या होत्या, मात्र त्या पुन्हा परत येत असल्यानं त्यावेळीही पतीला त्या घरी परततील अशी आशा होती। मात्र यावेळी त्यांनी विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। या दुर्दैवी घटनेमुळे कापडणे गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।